Today we are going to start part 3 of thermodynamics, in which we will see the concept thermodynamic equilibrium and different types of processes. From here onwards, our actual chapter starts, because if you understand thermal equilibrium, the meaning of equilibrium, then you can understand how to put values in a first law of thermodynamic expression. आणि यानंतर आपण डिफरंट टाइप्स ऑफ प्रोसेसेस पण पाहणार आहोत. या प्रोसेसेस एकदा तुम्हाला समजलं, एकदा क्लू आला की आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स शिकल्यानंतर परत तुम्ही त्याच्यावरती बऱ्यापैकी प्रमाणामध्ये एक्सप्लेनेशन लिहू शकता आणि कन्सेप्च्युअली समजून घेऊ शकता. ओके, तर आता आपण नवीन आपला कन्सेप्ट आहे तो म्हणजे थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. या अगोदरच्या पार्ट मध्ये आपण व्हॉट डू यू मीन बाय सिस्टीम पाहिलेला आहे. इट इज अ पार्ट ऑफ युनिवर्स which is under thermodynamic study. Surrounding is a part of universe except system. Boundary is an interface present between the system and surrounding. Boundary may be real, boundary may be imaginary. System may be small, system may be large. या कन्सेप्ट आपण फर्स्ट पार्ट मध्ये पाहिले आहे. तसंच आपण फर्स्ट पार्ट मध्ये हे पण पाहिलं आहे की ओपन सिस्टम इज अ सिस्टम इन विच देयर इज एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी विथ द सराउंडिंग. Closed system is a system in which there is no matter transformation but energy transformation takes place across the boundary. त्यानंतर आपण बघितलं होतं की isolated system is a system in which there is no exchange of energy, no exchange of matter takes place with the surrounding. परत आपण हे पण पाहिलं होतं की ideally isolated system is not possible. समजलं सर्वांना. नंतरच्या पार्ट मध्ये आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी याबद्दल डिस्कशन केलं होतं. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे अशा प्रॉपर्टीज की ज्याची व्हॅल्यू ही मॅटरवरती डिपेंडेंट असते, आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज अ प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू इज इंडिपेंडेंट ऑन द मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. हे पण आपण पाहिलेलं आहे. आपल्याकडे स्टेट व्हेरिएबल्स आहेत सच एज प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स. समजलं सर्वांना. हे पण आपण पाहिलं आहे. आणि स्टेट फंक्शन आपण पाहिलेला आहे. स्टेट फंक्शन मध्ये आपण चेंज इन प्रेशर, चेंज इन व्हॉल्यूम, चेंज इन इंटरनल एनर्जी, चेंज इन एंट्रॉपी, परत त्यानंतर आपण गिब्स फ्री एनर्जी, अशा प्रकारचे त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये पाहिलेले आहेत. या पार्ट मध्ये आपण डिस्कशन करणार आहोत थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम पासून. आता थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम इज डिफरन्शिएटेड इनटू 3. नंबर 1 थर्मल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम and mechanical equilibrium. समजले सर्वांना. थर्मल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम आणि मेकॅनिकल इक्विलिब्रियम. थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम चं डिस्कशन सुरू करण्यापूर्वी काही अनाउन्समेंट्स. नंबर 1, सायन्स फॉर कोचिंग अकॅडमीचे ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरती अवेलेबल आहे. प्लीज तुम्ही प्ले स्टोर वरून हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यानंतर तुमच्या डिटेल्स शेअर केल्यानंतर तुमच्या पर्सनल डिटेल्स सुद्धा मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करा. नंबर 2, 11 जुलै पासून आपण इयत्ता 11वीचा क्लास सुद्धा सुरू करत आहोत. त्यांना पण सेम स्ट्रॅटेजी आहे, आणि ती स्ट्रॅटेजी म्हणजे प्रत्येक स्टँडर्डचा आपण फर्स्ट चॅप्टर YouTube या प्लॅटफॉर्म वरती शिकणार आहोत, आणि त्यानंतरचे सर्व चॅप्टर्स आपण आपल्या क्लासच्या ऍपद्वारे शिकणार आहोत. आपल्या ऍपमध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटीज आहेत, आणि त्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट आपण त्यावरती कंडक्ट करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे अनाउन्समेंट्स आहेत, लाईव्ह क्लासेस आपण घेऊ शकतो. जर काही विद्यार्थ्यांना डाऊट्स वगैरे आले, काही शंका आल्या, तर त्यावेळेस आपण त्यांना त्या ऍपद्वारे लाईव्ह कनेक्ट करू शकतो, आणि आपले लेक्चर सुद्धा आपण त्यावरती लाईव्ह घेऊ शकतो. समज सर्वांना. ओके. तसंच आपला इयत्ता 10वीचे क्लासेस सुद्धा सुरू झालेले आहेत. तुमच्या फ्रेंड्सला वगैरे सर्वांना सांगा की आपले 10वीचे काही ऍडमिशन्स आहेत, हे ऍडमिशन सुरू झालेले आहेत. बऱ्यापैकी ऍडमिशन झालेले आहेत, थोडेफार ऍडमिशन्स आता शिल्लक राहिले आहेत. ओके. आता लॉकडाऊन पर्यंत आपल्याला ऑनलाईन शिकावं लागेल, आणि लॉकडाऊन झाल्याच्या नंतर मी तुमचे जे काही ऍडमिशन्स आहेत हे ऑफलाईन कोचिंग मध्ये ट्रान्सफर करून घेईल. आपण थर्मोडायनामिक पार्ट तुम्ही पाहिला असेलच, त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचा खूप छान प्रतिसाद होता. जवळपास सर्व विद्यार्थ्यांचे आन्सर्स हे एकदम करेक्ट आहेत. त्या विद्यार्थ्यांची मी नावे वाचून दाखवतो. त्या सर्वांचं अभिनंदन. 1 नंबर गणेश हिरडे हा मुलगा आहे. त्या मुलाने अत्यंत व्यवस्थित याचे आन्सर्स करेक्ट दिलेले आहेत. सोहम पाटीलचे सुद्धा आन्सर करेक्ट आहे. श्रावण खेतमळीस या विद्यार्थ्याचा सुद्धा आन्सर एकदम करेक्ट आहे. यानंतर सर्वात प्रथम आन्सर दिलेला विद्यार्थी आहे हा मंगेश लगडे या विद्यार्थ्याचा सुद्धा
अभिनंदन. नंतर आहे अर्जुन काकडे, प्रतीक्षा शिंदे, संजय गुंड, हरिश्चंद्र दांडेकर या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन. अजून एक आहे ते म्हणजे सुप्रिया जठार. या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पार्ट नंबर 2 मध्ये विचारलेले क्वेश्चनचे आन्सर्स हे अत्यंत करेक्ट दिलेले आहेत. ओके, त्याबद्दल त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आता आपण पार्ट नंबर 3 मध्ये सुद्धा असंच पाहणार आहोत. मी तुम्हाला लेक्चरच्या शेवटी परत काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन देणार आहे. त्या क्वेश्चनचे आन्सर्स आपल्या कमेंट बॉक्स मध्ये द्या. ओके, चला आपण आता पार्ट नंबर 3 सुरू करूया. या प्रकारचा वेळ वाया न घालवता थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम या कन्सेप्टला सुरू करूया. यापूर्वी मला तुम्ही सांगा की स्टेट म्हणजे काय. कोणत्याही थर्मोडायनामिक फंक्शन किंवा कोणत्याही थर्मोडायनामिक प्रोसेसची स्टेट आपण प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, कॉन्सन्ट्रेशन, नंबर ऑफ मोल्स अशा वेगवेगळ्या पॅरामीटर्सने शो करतो. फॉर एक्झाम्पल, आता लक्ष द्यावी व्यवस्थित. जर असं आपण सिलेंडर घेतला आणि हा आहे पिस्टन. हा पिस्टन आहे मुव्हेबल पिस्टन. हा कोण आहे? पिस्टन. आता हा पिस्टन आपण वरती पण घेऊन जाऊ शकतो, खाली पण घेऊन जाऊ शकतो. याच्या आतमध्ये गॅस मोलेक्युल्स आहेत. ओके, याच्या आतमध्ये गॅस मोलेक्युल्स आहेत. समजा फर्स्ट स्टेट त्याची आहे प्रेशर P1, व्हॉल्यूम V1. ओके, त्यानंतर नंबर ऑफ मोल्स N1 से टेम्परेचर T1. समजते, ही पहिली स्टेट आहे. ऍटलिस्ट आपल्याला 2 पॅरामीटर्स लागतात मिनिमम रिक्वायरमेंट आपली जी काही स्टेट फंक्शन शो करण्यासाठी. ही 2 स्टेट व्हेरिएबल्स असते, हे मी तुम्हाला अगोदर सांगितले. परंतु स्टेट 1 ला त्याचं प्रेशर P1, व्हॉल्यूम V1 आणि N1 नंबर ऑफ मोल्स आहे, T1 टेम्परेचर T1 आहे. समजून सर्वांना. आता जर समजा मी हा पिस्टन वरती मूव्ह केला, वरती हा पिस्टन मूव्ह केल्याच्या नंतर हे त्याचं काहीतरी फायनल लोकेशन असेल. समजते, म्हणजे त्याचा व्हॉल्यूम काय झाला? वाढला. म्हणजे स्टेट व्हेरिएबल चेंज झाला. स्टेट व्हेरिएबल काय झाला? चेंज झाला. व्हॉल्यूम वाढला. टेम्परेचर पण बदललेलं असू शकतं, प्रेशर पण बदललेलं असू शकतो. बरोबर ना? म्हणजे या ठिकाणी स्टेट 1 रिप्रेझेंट करणारे जे काही तुमचे पॅरामीटर्स आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स, टेम्परेचर, हे बदलले. आता स्टेट 1, स्टेट 2 ला तुमचे पॅरामीटर्स काय झाले? स्टेट 2 ला तुमचे पॅरामीटर झाले P2, V2, से इट इज N2, से इट इज T2. समजलं? म्हणजे स्टेट 1 पासून आपण स्टेट 2. स्टेट 1 पर्टिक्युलरली थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमच होतं स्टेट 1 ला. परंतु आपण काही व्हेरिएबल्स चेंज केले आणि त्यापासून आपल्याला स्टेट 2 भेटली. स्टेट 2 ला सुद्धा आता हे इक्विलिब्रियम आहे. समजलं? ओके, आता समजा प्रेशर P1, व्हॉल्यूम V1 आहे स्टेट 1 ला. ओके, ही थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम प्रोसेस आहे किंवा थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये आहे. आता आपण काही पॅरामीटर चेंज केले, त्याचा प्रेशर P2 आणि आता व्हॉल्यूम झाला V2. ही झाली सेकंड थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम स्टेट. नाउ व्हॉट डू यू मीन बाय इक्विलिब्रियम? इक्विलिब्रियम म्हणजे कॉन्स्टंट किंवा सेम, चेंज न होणार. म्हणजे अशा प्रॉपर्टीज की त्या विथ रिस्पेक्ट टू टाइम डज नॉट चेंज. ओके, म्हणजे थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे आपण काय म्हणू शकतो की थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे the macroscopic properties such as the pressure, volume, temperature, concentration, number of moles does not change with respect to time. जर या प्रॉपर्टी चेंज झाल्या नाही तर त्या मात्र प्रोसेसला आपण थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम असं म्हणतो किंवा त्या आपण स्टेटला थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम असं म्हणत असतो. ओके, आता तुमच्या लक्षात आलं असेल की थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे काय. तर थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे a system is stated to be thermodynamic equilibrium if its macroscopic properties like temperature, pressure, volume and concentration do not change with respect to time. तर हीच डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली होती. आता त्यानंतर देयर आर 3 टाइप्स ऑफ थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम्स. नंबर 1 थर्मल इक्विलिब्रियम. आता तुम्ही सांगा मला थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय असू शकतं.
तर थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे नावातच आहे थर्मल. थर्मल म्हणजे टेम्परेचर. ओके, थर्मल म्हणजे टेम्परेचर. तुम्ही गेस करा काय असं थर्मल इक्विलिब्रियम. विचार करा आणि मला सांगा की थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय असतं. इट इज अ इक्विलिब्रियम इन विच देयर इज नो चेंज ऑफ टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे अशा प्रकारची इक्विलिब्रियम आहे की ज्या पर्टिक्युलर केसमध्ये टेम्परेचर बदलत नाही. देयर इज नो चेंज इन टेम्परेचर ओके विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, कोणाचं टेम्परेचर ऑब्वियसली सिस्टमचं. नाव नेक्स्ट पॉइंट केमिकल इक्विलिब्रियम. एक अंदाज लावायचा केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय असेल. इट इज अ टाइप ऑफ इक्विलिब्रियम in which there is no change of chemical composition of the system. आता केमिकल कंपोजिशन चेंज नाही झालं पाहिजे असं जे इक्विलिब्रियम असणार आहे त्याला आपण म्हणतो केमिकल इक्विलिब्रियम. आता मेकॅनिकल इक्विलिब्रियम काय असणार आहे. मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे इक्विलिब्रियम तुम्हाला समजते काय असते. मेकॅनिकल म्हटलं की लगेच वर्क डन. आता मेकॅनिकली इक्विलिब्रियम मध्ये आहे किंवा मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये आहे पर्टिक्युलर प्रोसेस, तर याचं मिनिंग असं झालं की त्या प्रोसेस मध्ये कोणत्याही प्रकारचं वर्क डन झालेलं नाही. आता वर्क डन झालेलं नाही म्हणजे ती प्रोसेस कशी असणार आहे मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये. समजलं सर्वांना. ओके, म्हणजे आपण असं म्हणू शकतो इट इज अ टाइप ऑफ इक्विलिब्रियम इन विच देयर इज नो वर्क डन बाय द सिस्टीम ऑर बाय द सराउंडिंग. म्हणजे सिस्टीमने पण कोणत्या प्रकारचं वर्क डन केलेलं नाही किंवा त्या सिस्टीमवरती सराउंडिंगने सुद्धा कोणत्याही प्रकारचं वर्क डन केलेलं नाही. समजलं सर्वांना. ओके, तर अशा प्रकारे या थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमच्या 3 कॅटेगरीज आहेत. थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमचे 3 टाइप्स आहेत. तुम्हाला सर्वांना समजलं असेल. सपोज पहिल्या स्टार्टला तुमची इक्विलिब्रियमची जी काही स्टेट आहे थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम P1 V1 होतं. आता कधी कधी काय होत असतं काही काही प्रोसेस मध्ये की त्याची स्टेट बदलते. म्हणजे थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम स्टेट 1 होती, काही पॅरामीटर चेंज केले, आता थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम स्टेट 2 आली. म्हणजे हा जो तुमचा ट्रान्झिशन फिनॉमिना स्टेप बाय स्टेप असा फिनॉमिना असतो त्याला आपण म्हणतो प्रोसेस. ओके, म्हणजे प्रोसेस म्हणजे काय म्हणतात त्याला फेज सिस्टम चेंजेस फ्रॉम thermodynamic equilibrium state 1 to thermodynamic equilibrium state 2 step by step. This is known as a process. आणि आपल्या सिलेबस मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेसेस आहेत. आयसोथर्मल, आयसोबेरिक, आयसोकोरिक, सायक्लिक प्रोसेस, रिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस. तर या प्रोसेस बद्दल आपण डिस्कशन सुरू करूया. ओके,
ओके, आपण आता डिफरंट टाइप्स ऑफ प्रोसेसेस बद्दल डिस्कशन सुरू करूया. यानंतर तुम्हाला सर्व प्रोसेसेस लक्षात राहणं अत्यंत गरजेचं आहे, कारण या प्रोसेस जर तुम्हाला समजल्या तर थर्मोडायनामिक्स हा चॅप्टर तुम्हाला खूप इझी जाईल, खूप तुम्हाला त्याचं अंडरस्टँडिंग प्रॉपर होईल आणि तुम्ही कोणत्याही प्रकारचा सीईटीचा क्वेश्चन असू द्या किंवा JEE नीटचा क्वेश्चन असू द्या किंवा बोर्डाचे क्वेश्चन असू द्या, हे तुम्ही इझिली क्रॅक करू शकता. परंतु थर्मोडायनामिक्स हा चॅप्टर तुम्हाला क्लिअर कट समजलाच पाहिजे, नो ऑप्शन. अंडरस्टूड? मी तुम्हाला आता जस्ट सांगितलं होतं यापूर्वी की कधी कधी काय होत असतं, आपण काही काही पॅरामीटर्स चेंज करतो, प्रेशर चेंज करतो, व्हॉल्यूम चेंज करतो आणि नंबर ऑफ मोल्स चेंज करू शकतो किंवा टेम्परेचर चेंज करतो. आणि हे चेंज केल्यानंतर काय होत असतं की एखादी प्रोसेस घडून येत असते. म्हणजे एक थर्मोडायनामिक स्टेट T1 V1 ही एक थर्मोडायनामिक स्टेट 1 वरून स्टेट 2 कडे ट्रान्सफॉर्म होत असते P2 V2. समजलं सर्वांना? स्टेट 2 कडे ट्रान्सफॉर्म होत असते P2 V2. दिस इज थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम स्टेट 1. दिस इज थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम स्टेट 2. The transition from one equilibrium state to another equilibrium state is called as a process. किंवा आपण असं म्हणू शकतो, it is a path or a operation by which state can transfer from one state to another state. म्हणजे प्रोसेस होते, स्टेप बाय स्टेप प्रोसेस होत असतात. ओके, ठीक आहे, हे तुम्हाला समजलं. आता यानंतर आपण फर्स्ट प्रोसेस कडे जाणार आहोत आणि ती प्रोसेस म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस. आता तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचं, आयसो म्हणजे यस, आयसो म्हणजे कॉन्स्टंट, आयसो म्हणजे असतं सेम टू सेम म्हणा किंवा कॉन्स्टंट म्हणा, नो प्रॉब्लेम, कॉन्स्टंट म्हणा. आयसो म्हणजे सेम और कॉन्स्टंट. आता तुम्हाला समजलं की आयसो म्हणजे कॉन्स्टंट आणि थर्मल म्हणजे मी तुम्हाला जस्ट सांगितलं आहे व्हॉट इज द मीनिंग ऑफ थर्मल म्हणजे टेम्परेचर. अ प्रोसेस इन विच temperature remains constant is called as a isothermal process. A process in which temperature remains constant is called as a isothermal process. म्हणजे अशी प्रोसेस की ज्या प्रोसेस मध्ये टेम्परेचर नेहमी काय असतं, कॉन्स्टंट असतं थ्रू आउट द प्रोसेस. ओके, सगळी प्रोसेस होत असताना जर तुमचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहिलं तर त्या प्रोसेसला आपण आयसोथर्मल प्रोसेस असं म्हणतो. समजलं सर्वांना? तर आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे टेम्परेचर रिमेन्स अ कॉन्स्टंट, आयसोथर्मल. आता हे झाले त्याचे डेफिनेशन. आता बघा, आपण काय म्हणू शकतो, आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे टेम्परेचर इज अ कॉन्स्टंट. आता जर टेम्परेचर इज कॉन्स्टंट आहे, इफ टेम्परेचर इज अ कॉन्स्टंट, इट मीन्स टेम्परेचर कॉन्स्टंट आहे प्रोसेस होत असताना. टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे प्रेशर बदलतो किंवा व्हॉल्यूम बदलतो, आपण त्याच्याशी काही संबंध नाही. सो टेम्परेचर इज कॉन्स्टंट मीन्स T1 इज इक्वल टू T2. टेम्परेचर इज कॉन्स्टंट म्हणजे इनिशियल टेम्परेचर इज इक्वल टू फायनल टेम्परेचर, राइट? अंडरस्टूड? इट मीन्स इन आयसोथर्मल प्रोसेस चेंज इन टेम्परेचर विल बी इक्वल टू, आता टेम्परेचरच कॉन्स्टंट आहे म्हटलं तर टेम्परेचर मध्ये काही चेंज झालाय का? टेम्परेचर मध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज झालेला नाही. सो चेंज इन टेम्परेचर विल बी इक्वल टू T2 मायनस T1. आता T1 is equal to T2 आहे, it means change is a zero. Understood? In isothermal process, change in temperature is a zero. Temperature is a constant, but change in temperature is a zero. आता यापुढे लक्षात ठेवायचं पूर्ण चॅप्टर मध्ये ते म्हणजे इंटरनल एनर्जी इज फंक्शन ऑफ टेम्परेचर. म्हणजे काय? म्हणजे ज्या ज्या ठिकाणी टेम्परेचर चेंज होईल त्या त्या ठिकाणी इंटरनल एनर्जी चेंज होणार आहे. आता तुम्ही म्हणाल सर हे इंटरनल एनर्जी हे काय नेमके जातात? इंटरनल एनर्जी म्हणजे सम ऑफ ऑल एनर्जीज, सगळ्या एनर्जीची सम. समजलं? मग तुमची कायनेटिक एनर्जी असेल, पोटेन्शियल एनर्जी असेल, कायनेटिक मध्ये परत रोटेशनल, व्हायब्रेशनल, बाकीच्या सगळ्या एनर्जी. सध्या आपण एवढंच लक्षात ठेवायचं, टोटल एनर्जी इज इंटरनल एनर्जी. ओके, सम ऑफ असं लिहू शकतो आपण, सम ऑफ ऑल एनर्जीज, सम ऑफ ऑल एनर्जी. सध्या एवढं लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इंटरनल एनर्जी इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर.
ज्या ठिकाणी टेम्परेचर चेंज होणार त्या ठिकाणी इंटरनल एनर्जी सुद्धा चेंज होणार आणि ज्या ठिकाणी तुमचं टेम्परेचर चेंज होणार नाही त्या ठिकाणी तुम्ही इंटरनल एनर्जी सुद्धा तुमची चेंज होणार नाही. इट मीन्स in isothermal process temperature is the constant. It means internal energy काय असणार आहे? Internal energy is also constant. Very good. Okay, internal energy is also constant. आता internal energy constant it means U1 is equal to U2. समजतंय ना सर्वांना? आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की इंटरनल एनर्जी इज अ स्टेट फंक्शन आणि स्टेट फंक्शन मध्ये आपल्याला सर्वांना माहित आहे की स्टेट फंक्शन मध्ये आपण त्याची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काढू शकत नाही. मग काय करू शकतो आपण? त्याचा चेंज काढू शकतो. चेंज म्हणून स्टेट फंक्शन हे नेहमी चेंजने दाखवतात. समजलं सर्वांना? ओके, म्हणून या ठिकाणी चेंज इन यू इज इक्वल टू काय होईल? U2 मायनस U1. समजलं? आता या ठिकाणी U1 इज इक्वल टू U2 आहे म्हणजे ऑब्वियसली चेंज इन U विल बी इक्वल टू 0. समजतंय? व्हेरी गुड. ओके, सो चेंज इन इंटरनल एनर्जी इज 0. आता मी तुम्हाला जस्ट एक पॉइंट डिस्कस केला होता. ओके, आता डिस्कशन मध्ये हा पॉइंट आलाय म्हणून तुम्हाला थोडंसं इलॅबोरेट करून सांगतो की स्टेट फंक्शन्स म्हणजे असे फंक्शन्स की ज्या व्हॅल्यूज स्टेट फंक्शन्स म्हणजे असे फंक्शन्स मी तुम्हाला ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. या अगोदर आपण स्टेट फंक्शन्स बद्दल बोललो आहोत. स्टेट फंक्शन्स म्हणजे काय की असे फंक्शन्स की ज्याच्या व्हॅल्यूज इनिशियल आणि फायनल व्हॅल्यूज वरती फायनल स्टेट वर डिपेंडेंट असतात. ओके, आणि स्टेट फंक्शन हे आपण स्टेट फंक्शन्स म्हणजे असे फंक्शन्स की ज्याच्या व्हॅल्यूज त्या इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट वर डिपेंडेंट असतात. आणि आपण यापूर्वीच बघितलेलं आहे की चेंज इन टेम्परेचर, चेंज इन प्रेशर, चेंज इन व्हॉल्यूम, चेंज इन इंटरनल एनर्जी, डेल्टा आपण चेंज. ओके, चेंज इन गिब्स एनर्जी, या सगळ्या गोष्टी म्हणजे गिब्स एनर्जी, इंटरनल एनर्जी, परत तुमचं प्रेशर, व्हॉल्यूम, या सर्व एनर्जी या स्टेट फंक्शन्स आहेत. आणि प्लीज आता लक्षात ठेवायचं एक कॉन्सेप्ट असतो तो म्हणजे पाथ फंक्शन. तो म्हणजे पाथ फंक्शन. आता मी तुम्हाला सांगितलं की स्टेट फंक्शन म्हणजे काय? इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटवर डिपेंडेंट असतो. परंतु पाथ फंक्शन म्हणजे असं फंक्शन असतं की त्याची व्हॅल्यू ही पाथ फॉलोड बाय द प्रोसेस वर डिपेंडेंट असते. पाथ फॉलोड बाय प्रोसेस. आणि आता तुम्हाला एक काम सोपं करून देतो मी की आपल्या सिलेबस मध्ये फक्त 2च पाथ फंक्शन्स आहेत. ते सोडून सगळे स्टेट फंक्शन्स. मग ते 2 पाथ फंक्शन्स कोणते आहेत? वर्क डन आणि दुसरं आहे हीट. हे 2 पाथ फंक्शन्स आहेत. प्लीज रिमेंबर आपल्याला सीईटी साठी वगैरे लक्षात ठेवायची याची गरज पडू शकते. आता सर्वात महत्त्वाचं बऱ्याच विद्यार्थ्यांना स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन म्हटलं की असे गोंधळून जातात. गोंधळ होणे काय कारण नाही का? कारण मी तुम्हाला सांगितलंय आपल्या सिलेबस मध्ये 2च पाथ फंक्शन्स आहेत. कोणते कोणते? वर्क डन आणि हीट. मग तुम्ही म्हणता सर एन्थाल्पी पण पाथ फंक्शन का? कारण एन्थाल्पी इज हीट कंटेंट. नो, एन्थाल्पी इज अ स्टेट फंक्शन. आणि स्टेट फंक्शनची आपण ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काढू शकत नाही जसं आपण याची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काढू शकतो. आता स्टेट फंक्शनची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काढू शकत नाही म्हणजे काय? ओके, ते बघूया आपण. आता समजा आपल्या बँक अकाउंट मध्ये 50,000 बॅलन्स आहे, 50,000 बॅलन्स आहे. ठीक आहे, म्हणजे माझ्या बँक अकाउंट मध्ये समजा 50,000 बॅलन्स आहे. तुम्हाला तो माहित आहे का? तुम्हाला माहित नाही 50,000 माझ्या अकाउंट मध्ये बॅलन्स आहे. ठीक आहे ना? आता तुम्ही काय केलं? 2,000 माझ्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले. आता किती झालं ते? 52,000. किती झाले? 52,000. म्हणजे समजा एखादी अननोन पर्सन आहे, ऑलरेडी त्याच्याकडे 50,000 आहे आणि आपण त्याच्या अकाउंटला 2,000 टाकले. आता तो 52,000 झाला. हे आपल्याला माहिती आहे का? आपण त्याच्या अकाउंट मध्ये बॅलन्स टाकला 2,000. आपल्याला माहित नाही आपण त्याच्या अकाउंटला किती बॅलन्स होता वगैरे आणि आपण विचारलं पण नाही. ठीक आहे ना? मग या केसमध्ये तुम्हाला जरी ही इनिशियल अमाऊंट माहित नसेल किंवा फायनल अमाऊंट माहित नसेल तरी सुद्धा या केसमध्ये तुम्हाला चेंज तर माहिती आहे.
पहिले एवढा x एवढा अमाउंट होतं, तुम्ही 2000 टाकल्यावरती y एवढा अमाउंट झालं, मग तुम्हाला माहिती y मायनस x इज इक्वल टू किती आले 2000. दिस इज अ स्टेट फंक्शन, सिंपली दिस इज अ स्टेट फंक्शन. ओके ठीक आहे. आता हे करण्याचा भावना तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं. परंतु जर आपण असं सुद्धा म्हणू शकतो की एखाद्या बँक अकाउंटला x एवढा अमाउंट आहे, आपण त्या अकाउंट मध्ये 2000 टाकले, आता y एवढा अमाउंट मिळेल, मग तुम्ही मला काय म्हणणार की सर y मायनस x इज इक्वल टू 2000, कारण एवढं तुम्हाला समजतं राईट. ओके म्हणजे y मायनस x म्हणजे चेंज. दिस इज अ स्टेट फंक्शन फॉर अंडरस्टँडिंग पर्पज. स्टेट फंक्शन्स प्लीज लक्षात ठेवा. एक्झाम्पल इंटरनल एनर्जी आहे, एन्थाल्पी आहे, एन्ट्रॉपी आहे, हीट्स एनर्जी आहे, समजलं ना. परंतु वर्क डन आणि हीट हे मात्र तुमचं पाथ फंक्शन आहे. नाउ लेट अस come again on the process called as isothermal process. Isothermal process is a process in which there is no change in temperature. There is no change in temperature throughout. As a temperature change नाही म्हणजेच T is equal to constant, T1 is equal to T2, delta T is equal to obviously 0. Change will be 0. Internal energy पण काय असणार आहे constant आणि change in internal energy will be equal to 0. हे तुम्हाला समजलं का? नंतर आपण पुढे गेल्यानंतर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स शिकल्याच्या नंतर परत एकदा हे रिवाइज करणार आहोत. आणि त्यावेळेस आपल्याला हे लक्षात येईल की आयसोथर्मल प्रोसेस मध्ये एन्थाल्पी सुद्धा कॉन्स्टंट असते. एन्थाल्पी सुद्धा कॉन्स्टंट असते, समजलं. आता एन्थाल्पी सुद्धा कॉन्स्टंट असते. आपण एच ने दाखवत असतो एन्थाल्पी हीट कंटेंट. ओके सो एन्थाल्पी सुद्धा कॉन्स्टंट आहे. एन्थाल्पी सुद्धा कॉन्स्टंट आहे म्हणजे H1 इज इक्वल टू H2 आणि म्हणजे डेल्टा H इज इक्वल टू काय झालं, डेल्टा H इज इक्वल टू 0 झालं. समजलं. लक्षात ठेवा आपल्याला बोर्ड एक्झामिनेशन मध्ये आयसोथर्मल प्रोसेस आणि एडियाबॅटिक प्रोसेस यावरती क्वेश्चन असतो. या दोघांमधला डिफरन्स कधी आपल्याला विचारतात. समजलं ना. मग ते म्हणणार सर ठीक आहे आयसोथर्मल प्रोसेस आम्हाला समजलं की ज्या प्रोसेस मध्ये टेम्परेचर नेहमी कॉन्स्टंट असतं त्या प्रोसेसला आपण म्हणतो आयसोथर्मल प्रोसेस. मग आता याचं एखादं एक्झाम्पल आहे का आपल्याकडे? यस आहे. काय एक्झाम्पल आहे? बॉइलिंग ऑफ वॉटर. बॉइलिंग ऑफ वॉटर. बॉइलिंग ऑफ वॉटर किंवा कसं काय हे एक्झाम्पल झालं? समजा आपण असं पातेल्यामध्ये वॉटर घेतलं आणि आता आपण त्याला बॉइल करून टाकलं. हीट दिली, हीट दिल्यानंतर हे पूर्णपणे बॉइल झालं. आता बॉइल झाल्यानंतर ते वॉटर बॉइल होते. समजा T इज इक्वल टू लेट अस से 15 मिनिट्सला ते बॉइल व्हायला लागले. यानंतर T इज इक्वल टू 20 मिनिट्स मध्ये बॉइलच होते. मग या दोन्ही टाइमला बॉइलिंगच्या वेळेस त्याचं टेम्परेचर किती असणार आहे? 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे बॉइलिंग हा फिनॉमिना इन केस ऑफ वॉटर हा काय झाला तुमचा आयसोथर्मल प्रोसेस. म्हणजे नॉट एक्झॅक्टली विथ रिस्पेक्ट टू वॉटर पण कोणत्याही केसेस मध्ये बॉइलिंग एक कॉन्स्टंट पर्टिक्युलर टेम्परेचरला होत असतं. जसे की वॉटर मध्ये 100 डिग्री सेल्सिअसला होते. त्यामुळे आपण त्याला काय म्हणूया बॉइलिंग ऑफ वॉटर. अजून दुसरं एक एक्झाम्पल आहे माझ्याकडे. ते म्हणजे आपण लॅबोरेटरीमध्ये कधी कधी एक्सपेरिमेंट केलेला असेल. समजा आपण यामध्ये वॉटर घेतलं. टेक अ वॉटर इन अ बीकर. से हियर इट इज वॉटर. आता इथं वॉटर घेतल्यानंतर तुम्ही काय करा की एक्सटर्नली H2SO4 ऍड करा. आणि आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यात आलं असेल की सर H2SO4 वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर हीट वाढेल. कारण ही प्रोसेस कोणती आहे? एक्झोथर्मिक. आणि एक्झोथर्मिक प्रोसेस मध्ये हीट काय होत असते? वाढत असते. बरोबर आहे की नाही? ओके आता पर्टिक्युलरली इथे जर आपण चेक केलं तर तुम्ही काय म्हणता सर H2SO4 ऍड केलं तुम्ही त्याची हीट वाढेल आणि हीट वाढेल म्हणजे टेम्परेचर वाढेल. मग ही कसं आयसोथर्मल प्रोसेस झाली? यस ही आयसोथर्मल प्रोसेस नाही. मग आयसोथर्मल प्रोसेस मी करू शकतो कसं? याच्या भोवती मी कोल्ड वॉटर टाकतो. काय करतो? कोल्ड वॉटर. या ठिकाणी कोल्ड वॉटर टाकतो. काय होईल?
H2SO4 या पाण्यामध्ये ऍड करायचं, हे पाणी गरम होईल. आता या पाण्याला गरम होऊ द्यायचं नाही, आपल्याला टेम्परेचर कॉन्स्टंटच ठेवायचं. आणि कॉन्स्टंट ठेवण्यासाठी मी काय केलं, त्याच्या साईडने अजून एक बीकर घेतला, त्याच्यामध्ये कोल्ड वॉटर टाकलं. आता काय होणार आहे, हे जे काही पाणी गरम होणारच नाही आता, कारण ह्याच्यामध्ये हीट यामध्ये ट्रान्सफर होणार आहे. समजलं? म्हणजे मी या प्रोसेसला काय केलं, आयसोथर्मल करून टाकलं, त्याचं टेम्परेचर बदलू दिलं नाही. हीट वाढायला लागली की टेम्परेचर काय होईल, हीट काय होती, ट्रान्सफर होत आहे. समजलं सर्वांना? सो दिस इज डिस्कशन अबाउट isothermal process. We have discussed 2 examples also. Now we will discuss next process, and that process is isochoric process. Okay. ओके, यानंतर आपण आयसोकोरिक प्रोसेस बद्दल डिस्कशन करूया. तुम्हाला आयसोथर्मल प्रोसेस समजली असेल. आयसोथर्मल प्रोसेस मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं, परंतु इन केस ऑफ एन आयसोकोरिक प्रोसेस व्हॉल्यूम इज अ कॉन्स्टंट. नाउ यू सी, आयसो म्हणजे कॉन्स्टंट आणि कोरिक म्हणजे व्हॉल्यूम. आता लक्षात ठेवा, काही लोकांना आयसोचोरिक प्रोसेस असं पण वाचतात. हे काय करेक्ट प्रोनाउन्सिएशन नाहीये आयसोचोरिक. दिस इज आयसोकोरिक प्रोसेस. आयसो म्हणजे कॉन्स्टंट आणि कोरिक म्हणजे व्हॉल्यूम. म्हणजे तुम्हाला आता डेफिनेशन करणं सोपं होईल. द प्रोसेस इन विच व्हॉल्यूम इज अ कॉन्स्टंट इज कॉल्ड एज अ आयसोकोरिक प्रोसेस. अंडरस्टूड? आता आयसोकोरिक प्रोसेस मध्ये व्हॉल्यूम इज अ कॉन्स्टंट म्हणजे कसं असणार, व्हॉल्यूम इज अ कॉन्स्टंट म्हणजेच व्हॉल्यूम V1 इज इक्वल टू व्हॉल्यूम V2. आणि म्हणजेच जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, इट मीन्स चेंज इन व्हॉल्यूम विल बी इक्वल टू फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम विल बी इक्वल टू 0. समजलं का सर्वांना? सो whenever there is a change in volume 0, it means the process is a isochoric process, right? आता याचं एक्झाम्पल कसं सिंपल आहे, तुम्हाला समजेल या भाषेमध्ये सांगतो. समजा हे पिस्टन आणि सिलिंडर अरेंजमेंट आहे. लेट अस से दिस इज अ सिलिंडर अँड से दिस इज अ पिस्टन. आता तुम्ही खालून हीट देण्याचा प्रयत्न केला. हीट दिल्यानंतर काय होईल, याच्या आतमध्ये असणारे जे काही गॅस मॉलिक्युल्स आहेत, हीट आपण देतोय म्हणजे हीट वाढणार आहे, एनर्जी वाढणार आहे, टेम्परेचर वाढणार आहे, म्हणजे ते गॅस मॉलिक्युल्स एक्सपांड व्हायला लागतील. आता गॅस मॉलिक्युल एक्सपांड व्हायला लागले म्हणजे व्हॉल्यूम वाढायला लागतो. म्हणजे हा वरचा जो पिस्टन आहे, हा पिस्टन वरती 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 जाईल. समजलं सर्वांना? आणि आता आपण काय करणार, हा जो पिस्टन आहे किंवा पिस्टन सिलिंडर अरेंजमेंट आहे, या रॉडला या ठिकाणी स्क्रू करून ठेवणार, या ठिकाणी फिट करून टाकणार. समजलं ना? आता मी इथं फिट जरी केलं, खालून किती जरी टेम्परेचर वाढवलं तरी सुद्धा हे वरती जाऊ शकतं का? नाही जाऊ शकत. म्हणजे इथं जी काही डिस्क आहे ही डिस्क वरती जाऊ शकत नाही. मग या पर्टिक्युलर केसमध्ये व्हॉल्यूम काय राहणार आहे, वाढणार आहे. सॉरी, या पर्टिक्युलर केसमध्ये व्हॉल्यूम काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. वाढणार काय, टेम्परेचर, कारण आपण म्हणून काय करतोय, हीट देतोय. समजलं? आता म्हणजे आपल्याला हे कळलं की आयसोकोरिक प्रोसेस मध्ये टेम्परेचर वाढू पण शकतं, कमी पण होऊ शकतं. प्रेशर सुद्धा, आता खालून तुम्ही हीट देताय, टेम्परेचर वाढणार आहे. टेम्परेचर वाढेल. जर मी जर स्क्रू करून ठेवलं नसतं तर हा तुमचा जो काही पिस्टन सिलिंडर अरेंजमेंट जी काही डिस्क आहे, ही डिस्क वरती वरती गेली असते. परंतु आता वर जाणार नाही, एका पॅक झाले, गॅस मॉलिक्युल्स कडे एक्सपांड झाले. याचा अर्थ प्रेशर पण काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, इन केस ऑफ एन आयसोकोरिक प्रोसेस देयर इज चेंज इन टेम्परेचर, देयर इज चेंज इन प्रेशर, बट चेंज इन व्हॉल्यूम इज 0. समजलं सर्वांना? आता हे तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी सांगितलं. पेपरला आपल्याला एक्झाम्पल कसं लिहायचं आहे, पेपरला आपण असं म्हणू शकतो, बॉइलिंग ऑफ वॉटर किंवा सर बॉइलिंग ऑफ वॉटर इज एक्झाम्पल ऑफ आयसोथर्मल प्रोसेस. आता व्यवस्थित बघा, बॉइलिंग ऑफ वॉटर इन क्लोज्ड बीकर. ओके, आता तुमच्या लक्षात आलं असेल की दिस इज आयसोकोरिक प्रोसेस. क्लोज बीकर आहे, आतमध्ये बॉइलिंग होते, किती जरी वेपर्स आले तरी पण तो तुमचा त्यामध्येच पडणार आहे. वेपर्स वगैरे कंडेन्सिंग त्यामध्येच पडणार आहे. म्हणजे बॉइलिंग ऑफ वॉटर इन अ क्लोज्ड बीकर इज अ एक्झाम्पल ऑफ आयसोकोरिक प्रोसेस.
यानंतर जी 3 नंबरची प्रोसेस आहे दॅट प्रोसेस इज नथिंग बट आयसोबेरिक प्रोसेस. आयसोबेरिक प्रोसेस. आता या प्रोसेस बद्दल आपण परत एकदा डिस्कशन करणार आहोत आफ्टर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. पण तुम्हाला बेसिक समजण्यासाठी मी आता शिकवत आहे. आयसोबेरिक प्रोसेस. आयसो म्हणजे कॉन्स्टंट, बेरिक bar is unit of pressure. So it means a process in which pressure is a constant is called as isobaric process. A process in which pressure is a constant is known as a isobaric process. And म्हणजेच in isobaric process P1 is equal to P2 and therefore change in pressure will be equal to P2 minus P1 and which is equal to 0. म्हणजे प्रेशर ज्या केस मध्ये किंवा ज्या प्रोसेस मध्ये चेंज होत नाही अशा प्रोसेसला आपण आयसोबेरिक प्रोसेस असं म्हणतो. आणि आता यानंतर आपल्याला शिकायचं आहे एडियाबॅटिक प्रोसेस, सायक्लिक प्रोसेस, रिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस. तर त्याबद्दलचं डिस्कशन आपण थर्मोडायनामिक या चॅप्टरच्या पार्ट नंबर 4 मध्ये करणार आहोत. परंतु टू सम अप दिस सेशन लेट अस रिवाइज what we have seen. नंबर 1 आपण बघितलं थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. त्याचे 3 टाइप्स: थर्मल इक्विलिब्रियम, टेम्परेचर कॉन्स्टंट, नो चेंज इन टेम्परेचर. मेकॅनिकल इक्विलिब्रियम, नो वर्क डन बाय द सिस्टम or by the surrounding. केमिकल कंपोजिशन जर चेंज झालं तर केमिकल इक्विलिब्रियम. त्यानंतर आपण प्रोसेस मीन्स द स्टेप or path by which one equilibrium state is converted into another equilibrium state. There are different types of processes such as isothermal process in which temperature is a constant, in which internal energy is also constant. मी तुम्हाला हे शिकवत असताना पाथ फंक्शन सुद्धा सांगितलं आहे. पाथ फंक्शन म्हणजे की असे फंक्शन्स की ज्याच्या व्हॅल्यूज पाथ फॉलोड बाय द सिस्टीम वरती डिपेंड असतात. आपल्या सिलेबस मध्ये 2च पाथ फंक्शन्स आहेत, वर्क डन अँड हीट. त्यानंतर मी तुम्हाला स्टेट फंक्शन बद्दल सुद्धा थोडंसं बोललेलं आहे. स्टेट फंक्शन म्हणजे असं थर्मोडायनामिक फंक्शन की ज्याच्या व्हॅल्यूज इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट वर डिपेंडेंट आहेत. प्लीज स्टेट फंक्शनचे एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा, कारण हे आपल्याला सीईटीला मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या फॉर्ममध्ये विचारले जाऊ शकतात. इंटरनल एनर्जी, गिब्स एनर्जी, एंट्रॉपी, एन्थाल्पी हे तुमचे स्टेट फंक्शन्स आहेत. त्यानंतर मी तुमचं डिस्कशन आयसोकोरिक प्रोसेस या कन्सेप्टवरती आणलेलं आहे. आयसोकोरिक प्रोसेस इट मीन्स अ प्रोसेस इन विच व्हॉल्यूम इज अ कॉन्स्टंट. एक्झाम्पल पण आपण बघितलं आहे, बॉइलिंग ऑफ वॉटर इन अ क्लोज्ड बीकर. आयसोबेरिक प्रोसेस म्हणजे प्रेशर इज अ कॉन्स्टंट, P1 is equal to P2 म्हणजे चेंज इन प्रेशर विल इक्वल टू 0. समजलं का मला? आता आयसोबेरिक प्रोसेस म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट असणारं एक्झाम्पल तुम्ही शोधायचं आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं की आयसोबेरिक प्रोसेसचं एक्झाम्पल काय आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, बॉइलिंग ऑफ वॉटर ऍट ऍटमॉस्फेरिक प्रेशर. समजा आपण वॉटर घेतलं आणि त्याला बॉइल केलं तर ते बॉइलिंग जे काय आहे 1 ऍटमॉस्फिअरलाच कंटिन्युअसली होत असतं. म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं, बॉइलिंग ऑफ वॉटर ऍट ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आयसोथर्मलचं एक्झाम्पल बॉइलिंग ऑफ वॉटर. आयसोकोरिकचं एक्झाम्पल बॉइलिंग ऑफ वॉटर इन अ क्लोज्ड बीकर. आणि आयसोबेरिकचं एक्झाम्पल बॉइलिंग ऑफ वॉटर ऍट ऍटमॉस्फेरिक प्रेशर. तर हे लेक्चर तुम्हाला समजलं असेलच. ओके, आणि तुम्ही प्रॉपरली याचं रिव्हिजन करा. याचे काही नोट्स आहेत त्या नोट्स लिहून घ्या प्रॉपरली. मी तुम्हाला ज्या ज्या वेळेस आपल्याला गरज आहे त्या त्यावेळेस त्याचे जे काही स्क्रीनशॉट्स आहेत आपल्या नोट्सचे या स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर मी तुम्हाला काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स देणार आहे. प्लीज या सर्वांचं क्वेश्चन, या सर्वांचं जे काही आन्सर आहे हे आन्सर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका. पार्ट नंबर 2 मध्ये खूप छान कमेंट्स आले आहेत, खूप छान रिस्पॉन्स आला. तर आज आपण घेतलेलं हे लेक्चर तुम्हाला सर्वांना समजलं असेल. खूप सिंपल कन्सेप्ट असतात परंतु हे तुम्हाला प्रॉपरली समजलं गरजेचं असतं. या सर्व नोट्स तुम्ही प्रॉपरली लिहून घ्या. त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये विचारलेले जे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत या सर्व क्वेश्चनचे आन्सर एकदम करेक्ट लिहिण्याचा प्रयत्न करा. आपल्या सायन्स करून कोचिंग अकॅडमीच्या ऍपवरती एक थोड्या दिवसामध्ये मी टेस्ट अरेंज करणार आहे. ती टेस्ट प्रॉपरली द्या. ओके, जर तुम्हाला काही प्रकारच्या शंका असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही कृपया मला सांगा, मला विचारा. मला तुम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा विचारू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही मला कॉल सुद्धा करू शकता. धन्यवाद.